जळगावमध्ये जिल्हा पोलीस दलाच्या मालकीच्या दक्षता पेट्रोल पंपावर 1,33,752 रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी अपहार करणाऱ्या पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक असलेल्या पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक वाघ यांच्यावर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। व्यवस्थापक असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने पेट्रोल पंपाच्या व्यवहारात अपहार केलेली रक्कम ही स्वतःच्या फायद्यासाठी वापरून पंपाची आणि जिल्हा पोलीस दलाची मोठी फसवणूक केल्याचं तपासात समोर आलंय। आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे अपहार केल्याबद्दल भीती वाटल्यानं पोलीस निरीक्षकाने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान पोलीस उपनिरीक्षकानेच पोलीस दलाच्या मालकीच्या पेट्रोल पंपाच्या व्यवहारात मोठा अपहार केल्याच्या या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकारामुळे पोलीस दलाला त्यांच्या मालकीचा असलेला दक्षता पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ आली आहे। पोलीस वेलफेअर म्हणजे मानव संसाधन विभाग जळगाव यांच्यातर्फे दक्षता पेट्रोल पंप आपला जिल्हा पेठ भास्कर मार्केट समोर दक्षता पेट्रोल पंप आहे जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला लागून। सदर पेट्रोल पंप 2005 पासून कार्यरत आहे। 2005 पासून तर जवळपास आता 20 वर्ष झालेत, 20-21 वर्ष 20 वर्ष तेव्हापासून तो कार्यरत आहे आणि वेळोवेळी तिथं संबंधित पेट्रोल पंप चालवण्यासाठी व्यवस्थापकाची पोलीस अंमलदार किंवा अधिकारी म्हणून व्यवस्थापकाची नेमणूक केली जाते। दिनांक 7/4/2025 पासून वाल्मिक मधुकर वाघ PSI वाल्मिक मधुकर वाघ यांची नियुक्ती केली होती, नेमणूक केली गेली होती अधिकृतपणे आणि त्यांची सगळी जबाबदारी होती। त्यांनी जबाबदारी न पार पाडता हिशोबात मोठा गडबड केली, अपहार केला आणि त्याच्यानंतर ते कोणालाही न सांगता निघून गेले। हा अपहार 1,33,752 रुपयाचा हा अपहार आहे।